वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। पुण्यातील बाणेरच्या बंगल्याच्या परिसरातील काही भाग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। आपण बघतोय वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत आणि त्यामध्ये आता महापालिका त्यांच्या पुण्यातल्या बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर काही बांधकाम जे अनधिकृत आहे त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे। खेडकरांच्या बंगल्याच्या परिसरातील काही भाग अनधिकृत आहे, त्यावर महापालिका कारवाई करणार आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पूजा खेडकर यांचं निवासस्थान असलेला पुण्यातला बंगला आजही चर्चेत आहे। 2-3 गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगाव्या लागतील। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की आज या बंगल्याच्या गेटवरती पत्रा लावण्यात आलाय। म्हणजे कालपर्यंत जे काही बाहेरून थोडंफार दिसत होतं ते पूर्णपणे आज बंद करण्यात आलेलं आहे। अधिकाधिक गोष्टी म्हणजे झाकण्याचा प्रयत्न ज्याला म्हणता येईल असं आपल्या या ठिकाणी लक्षात येईल। काल या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी आल्यानंतर आतनं मनोरमा खेडकर, ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत, त्या संतापून बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी इथे थांबू नका अशा आशयाचा इशारा वजा धमकी देखील माध्यमांना दिली होती। काल इथे लावण्यात आलेली ऑडी गाडी जी झाकून ठेवलेली होती अर्थात, आणि तीच ऑडी गाडी जी पूजा खेडकर वापरत होत्या, ज्या गाडीला वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली, ती गाडी आज इथं दिसत नाहीये। म्हणजे रात्रीतून ती इतरत्र कुठेतरी हलवण्यात आलेली आहे। या बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेली ही झाडं किंवा एका अर्थाने करण्यात आलेलं हे अतिक्रमण जे फुटपाथवर आहे, म्हणजे बंगल्याच्या बाहेर आहे, खाजगी जागेत नाही तर सार्वजनिक जागेमध्ये आहे, आणि त्याच्यावरती ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आले होते। अर्थात आता जी माहिती मिळते त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी इथे येऊन पाहणी करून गेलेत। नितीन खानबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे।